हा बोल. ते धूप ते धूप लावून झालं काय मामा? ए पप्प्या, हे सांगाय फोन केलास होय? काय मामा ते तुम्ही धूप लावल्याशिवाय बोलत नाही ना म्हणून सभ्य माणसासारखं विचारलं. धूप लावून झालं काय मामा? ते फोन उचललाय ना बघ. बोल आता. मामा त्या रानाला माझ्यावर डाऊट आलाय, आता काय करायचं ते सांगा. हौसा तूच पैसे लावलीस ना बघ. हा आता मी काय करणार? मामा असं नाही बोलायचं. आता मी अडकलो तर तुम्ही अडकणार. काय करायचं तेवढं सांगा. असं होय. मागच्या टायमाला तू म्हणला होतास ना तर रानाला पैसे देऊन गप करूया म्हणून. तसंच करूया मग. ओ मामा तो पैसे घेऊन गप होणारातला नाही आहे. तू कसं काय म्हणलं होतास? हे पैसे मी मागच्या वेळेस ते डाळणार होतो मी. हा नाही म्हणजे ते काय झालं ते जरासं दारू प्यालोय म्हणून काहीतरी बोललो मामा. ते सगळं सोडून द्या. काय मी ते प्यायला बसलोय जरासं. काय करायचं तेवढं सांगा आता. ए पप्प्या, दारू पिल्यावर माणसं खरं बोलतात असं ऐकलंय मी. मामा मी काय माणूस आहे का? हा माणूस आहे का मी? कसं सांगायचं काय करायचं तेवढं सांगा हो लवकर. रानानं पैसे घ्यायलाच पाहिजे. मामा तो पैसे घेणार नाही. त्याला घ्यायला लावणारच मी. तू घबरा. हे बघतो काय करायचं ते. पुढच्या आठवड्यात का नाही माझा लई महत्वाचा माल यायचा आहे. त्याच्या अगोदर हे सेटल करायला पाहिजे, नाही तर लय नुकसान होईल माझं. काहीतरी खेळी करायला पाहिजेलच. तो ठेवत आहे. ठेवला पुढकी नीट जेव्हा पप्प्यांना लक्ष्मीला घाबरलं होतं. लक्ष्मी मला सांग, या पप्प्याच्या दुकानात ना तू बिस्किट चॉकलेट चोरली होती? नाही मी का तू राणादा, अरे मळ्यातलं चिचा बोरं पळवणं वेगळी गोष्ट आहे आणि त्या दुकानातनं चॉकलेट पळवणं वेगळी गोष्ट आहे. लक्ष्मी नाही करणार तसं. लक्ष्मी, पण तू शाळा बुडून का गेली होती? बोरं आणायला. अगं पण शाळेच्या बाहेर त्या आजी बसतात त्यांच्याकडे मिळतात ना. गावच्या बाहेर त्या देवळाकडे जायची काय गरज होती? माधुरी काकीच म्हणली. अहो काय वाढू का तुम्हाला? अगं लक्ष्मी, ते आजीकडे सुकलेली बोरं असतात आणि हेच म्हणाले की त्याला ताजी बोरं पाहिजेत. हा आजीकडे सुकलेली बोरं असतात. अगं पण बोरा आणायला एकटे का गेली? माधुरी काकीचा हात सोडून पुढे का गेलीस तू? माधुरी काकीच म्हणाली तू बोरं पाड पुढे जाऊन. युवराज, अहो भाकरी घ्या की. बर अहो वहिनी, माझ्या पायात काटा मोडला होता म्हणून थांबलो होतो. आणि ही लक्ष्मी, तिला लयच घाई झाली होती म्हणून तिची ती गेली पुढं. माधुरी, हा लक्ष्मीला कळत नाही मग तुला बी कळत नाही का? बारकी आहेस का तू? तूच पाठवलं असणार आहेस लक्ष्मीला. का तू घाबरवलीस? आणि तसं बी माझी बायको पप्प्याची तायडीच असते. माझं
माझं चुकलं, माझ्यावर कोणाचाच विश्वास नाही. अगं भाऊजी अहो काय हो, अरे काय कळतं का नाही तुला? असं बोलतायत होय? मस्करी केली नुसती मी. अरे ही अशी पण एक आहे, माधुरीचा यात काय बी संबंध नाही आणि त्या पप्याचा बी नाही. लक्ष्मीला चिठ्ठी देऊन घाबरणारा माणूस दुसराच कोणतरी. त्याला मी हुडकून काढणार म्हणजे काढणार. हॅलो, हवालदार बोलून राहिला का भाऊ तू? हा काय रे, पगार किती आहे रे तुझ्या? कोण बोलताय? अबे ते महत्वाचं नाही आहे ना. हा तुझ्या जेवढा पगार आहे ना त्याच्या 50 पट पैसे द्यायला तयार आहे मी. 10 लाख. अबे ते 10 लाख रुपये घे आणि जो काही तपास बिपास चालू केला ना आमच्या विरोधात तो बंद करून टाक. कोण आहेस ते सांगा दे. 20 लाख. एकदा समोर आहे मग धावतो तुला. 30 लाख. पण आमच्या आडवं यायचं नाही बाबू. ए अरे तू कोण असतील जो असतील न माझ्याकडे समजाय. तुझ्या आरामाच्या पैशाची गरज नाही मला. हवालदार अरे जरा दमा ना दमा ना. अरे चल तुझ्यासाठी 50 लाख रुपये देतो. हा अबे आयुष्यात एवढी कमाई तुला करता येणार नाही, तेवढे पैसे देऊन राहिलो ना बाबू, घेऊन घे ना. हा एक डाव समोर आहे मग धावतो तुला. नाही तुम्हाला समजायच नाही, एक डाव बेडा ठोकला का नाही तर बघाच. अबे त्यासाठी तुले 50 जन्म घ्यायला लागेल बे. हा त्यासाठी 50 जन्म घ्यायला लागेल तुले. तू किती आपट, तू किती आपटली ना बाबू, तुझ्या तावडीत आम्ही काही सापडणार नाहीये. ते आमचं नुकसान होऊ नये ना म्हणून तुला पैसे देऊन राहिलो. हा ते घेऊन टाक पिपता. हे बघे अरे पुढच्या जन्मी काय, याच जन्मात अद्दल घडणार आहे मी तुम्हाला. तुम्ही किती बी लपा, तुम्हाला समजायच बियात कसं बाहेर काढायचं चांगलंच माहित आहे मला. काय फालतूचे जोक करून राहिला बे. हा बे जोक बी काय कायची मनस्थिती नाही आहे माई. पैसे पाठवून राहिला तुले ते घेऊन घे. हा तू पण मोकळा मी पण मोकळा. हा चल ठेवतो मग. ए हॅलो The number you are trying to call is currently not reachable. राजलक्ष्मी चल झोपून घे बाळा, उशीर झालाय आता. बास झालं खेळणं, झोप लवकर. लक्ष्मी झोपली नाहीस अजून? मला कंटाळा आलाय. झोप लवकर, बाहेर लई थंडी पडल्या. झोप. काय हो, हात धुवून यायला तुम्हाला वेळ लागला खूप. होय काय झालं, काही टेन्शन आहे का? एक फोन आलता. 50 लाख रुपये घेऊन या केसचा तपास सोडायला सांगितलं. काय म्हणजे लाच? होय राणादा, मी त्या चतुर भिंगरीच्या गोष्टीत पण वाचलेलं की तिला पैसे देऊन गप्प बसायला सांगितलं होतं पण ती गप्प बसली नाही. राजलक्ष्मी जा, गोदाका झोपल्यात का बघून ये. मगच झोपली असणार. लक्ष्मी आधी बघून तरी ये. मला झोप आली. जा आधी बघून ये मग झोप. जा लवकर जा. जा लवकर जा. नाटक करू नको, जा लवकर, बस लवकर जाऊन पटकन. काय हो, कोणाचा फोन होता? काय माहित, त्या टोळीतला असणार बहुतेक. पण एवढं का मागे लागलेत ते आपल्या? त्यांना काय बी करून मला गप करायचं.
म्हणून यानं त्या मार्गाने मला गप करायला. राणाजी, ह्यामागे नक्की कोणातरी मोठ्या व्यक्तीचा हात असणार आणि त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू नये म्हणून हे सगळं करतायत ते. होय, म्हणूनच मला लाच द्यायला निघाल. मी उपाशी राहीन बघ. मी असल्या पैशाने हात बी लावणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. जाऊ द्या, झोपा तुम्ही. दिलीबाई, हं? उद्या माझ्या जीवाला काय बरं वाईट झालं तर तुम्ही स्वतःला लक्ष्मीला घराला सांभाळशील ना? हो, हो, काय बोलताय तुम्ही? काही नाही होणार आहे तुम्हाला. नाही हो, ते जगात काय बी होऊ शकते बघा. उद्या कुणी बघितलं. उद्यासाठी आपण आपला आज कशाला खराब करून घ्यायचा? काही नाही होणार तुम्हाला. राणा, ए राणा, सूरज, अंजली, राणा खाली ये. आले. काय झालं? ते बघ. बॅग कसली आहे? एक मिनिट बघू दे. ए, थांब. बॅगेत काय बी असेल. अरे बघ की. तुम्ही आज जाऊ, मी बघतो. राणा, तू त्या बॅगेला हात लावू नकस बाबा. तुम्ही आज जाऊ, मी बघतो. बरं, घेऊन जा. बरं, जा जा. अंजली, त्याला हात लावायला देऊ नको. होय, जा तू आज. अहो, पण काय असेल बॅगेत? मला बी काय कळणं झालंय. मी बघतो, तुम्ही आज जाऊ. जरा सांभाळा. मी जावा. राणादा, हळू. राणा, काय आहे? बॅग भरून पैसे. पैसा एवढं बॅग भरून? होय. आणि इथे कोणी ठेवली असेल? काय माहित. आता आपल्याला सापडलं तर घेऊन टाकूया की. सगळ्यात कमी वाटा माझा. हा, राणादा, तो काहीतरी काळा बाजार आहे, भानगड आहे काहीतरी. ऐक, हे तर आहेच. हे समजा त्या टोळीवाल्यांचं काम. पैसे घेऊन गप राहा अशी चिठ्ठी बी आहे संकट.
तुमच्या? अहो आता राणादा त्यांचं नुकसान करायला आहे म्हटल्यावरती काय ना काय हालचाल करणारच की. ह्या घरात आल्यापासून काय ना काय व्हायलाच लागले. कुठली पिढा लागली आहे कुणास ठाऊक. आव गोदाक्का, पिढा कसली? लक्ष्मी आल्या घरात, लक्ष्मी. ही असली लक्ष्मी समजा काळा पैसा आहे. आव रानादा, पैसा पैसा असतोय, काळा गोरा असं काय बी नसतोय. अहो आपल्या घरासाठी होतील की नवा वाडा बांधा. हा? नाही नाही, ह्यो हरामाचा पैसा आपल्या घरात न ग. राणा देऊन टाकते. वय ते तर आहे. या असल्या पैशाची काय बी गरज नाही. मी आत्ता जातो आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन समजा पैसा जमा करतो. अहो पैसे घेऊन गप्पा बसा एवढंच लिहिलंय का अजून काही? नाही नाही, ते तेवढंच लिहिलंय. पण एक आहे, तुम्ही समजे सावध राहा आणि एकमेकांची काळजी घ्या. मी पटाक दिशी आवडतो आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन समजा पैसा जमा करतो. आलो चावलं. मग पुढं काय होतं बुवा? काय? आपल्याला सांगतात की बँकेचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. बर. नाही तर तुमचं एटीएम कार्ड ब्लॉक होईल अशी भीती घालतात आणि आपल्याकडून माहिती काढून घेतात. आणि एकदा का माहिती मिळाली की आपल्या मोबाईलवर एक OTP नंबर येतो. एकदा का आपण जर OTP नंबर त्याला दिला की आपल्या खात्यातले पैसे गायब झाले म्हणून समजा. अरे बाबा, म्हणजे हे खतऱ्यात गँग आहे की. सायबर क्राईम बुवा. कोणतीही बँक आपल्याकडून कसलीही खाजगी माहिती मागत नाही, कोणताही नंबर मागत नाही. मग आपल्याला एखाद्या बँकेकडून जर फोन आला तर त्याला कुठलीही माहिती आपण द्यायची नाही. पण होतं काय माहिती आहे का बुवा, आपले ग्रामीण लोक त्यांना समजत नाही हो. त्यांना काय वाटतं, बँकेचा फोन म्हणजे बँकेचं काम म्हणजे सरकारी काम म्हणून सगळी माहिती हे पुरवतात बा आणि फसतात त्यामध्ये. मग माणसाने असं करू नये म्हणून आपण जनजागृती करायला पाहिजे का नाही बुवा? करूया की साहेब. मग जैन साहेब. राणा, अरे ते परेश पाटलाचं मिटलं का बाबा? साहेब ते जाऊ द्या. हे बघा. काय? लाच देऊन मला गप करायला बघायला. सकाळच्याला घराच्या दारामध्ये बॅग होती, बघितलं तर पैसे. साहेब तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या. अरे पण कुणावर? अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करा आणि पैसे जप्त करून घ्या. बुवा पंचनामा करून घ्या पैशांचा. हो करतो साहेब. आणि राणा, एवढं कोण रे मागं लागलंय तुझ्या? अहो साहेब मला बी काय कळणं झालंय. एक झालं, दुसरं झालं आणि आता हे तिसरं. कोणतरी मोठा आहे बघ याच्या पाठीमागे. वय अंजलीबाई बी हेच म्हणतात. साहेब कोण असेल? त्या मोठ्या लोकांच्या गोष्टी वेगळ्याच असतात. साहेब एक काम करतो, आमच्या मामासनी विचारतो, म्हणजे त्यांनाच विचारतो काय करायचं ते. आज सांगेल त्यांची गाठ घेतो.